दिसतोय। अविनाश अभ्यंकरजी आभार आपले। थेट जाऊयात मनीषा कायंदे सध्या त्याच्यावर बोलतायत। उत्तर आता मुख्यमंत्री यांनीच द्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बोलावं, कारण हा विषय खरं तर आता त्यांनी इतका गंभीर विषय, मनुष्याच्या जीविताशी संबंधित हा विषय आहे, त्याची त्यांनी पूर्णपणे खिल्ली उडवलेली आहे. म्हणजे मला वाटतं आपण सगळ्या डॉक्टरांना घरी बसवावं आणि पूर्ण आरोग्य खातं आता कोणाला तरी चालवायला द्यावं. कारण त्यांच्या घरातलं जर का कोणी मृत्युमुखी पडलं असेल या सगळ्या फुफ्फुसांच्या आजारामुळे आणि जिकडे प्रूव्ह झालं की कबुतरांमुळेच हे सगळं झालेलं आहे, तर त्यांनी असं वक्तव्य केलं असतं का? आज मराठवाड्यामध्ये अनेक गुरंढोरं वाहून गेली, मृत्युमुखी पावली, त्यांच्याबद्दल काय? आज रेबीजमुळे मनुष्यहानी होते, माणसं मरतात, त्यांना अनेक रोग होतात. म्हणजे त्यांना झुनॉटिक डिझीज हा विषय काही माहिती आहे का? कोणाचा अभ्यास आहे का त्याच्यावर? तर त्यांनी थेट म्हटलेलं आहे की जर कबुतराची हत्या झाली म्हणजे शंकराचार्यांची हत्या झालेली आहे. शंकराचार्य की शंकर? काय बोलले ते नेमकं? मी काहीतरी वेगळं ऐकलं. पण मग आता मला सांगा, कुठल्या जैनांच्या घरी कबुतराचा फोटो वगैरे आहे का घरी? म्हणजे तुम्ही पूजा करता का त्याची? अहो, तो एक पक्षी आहे. त्याला इतकं तुम्ही जे काही आता मग उंदीर, मग आता घरात 4 उंदीर आले, मग आपण गणपतीचं वाहन म्हणून त्याचा असं असं नमस्कार करत फिरायचं का? तुम्ही मारता ना उंदराला. असे अनेक प्राणी आहे जे मनुष्याला हानी पोचवतात. ते तर म्हणतात की कबुतरांच्या एकूणच असल्याने किडनीचे जे आजार आहेत ते बरे होतात, कुटुंबातली भांडणं संपतात, असे अनेक दावे त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. काहीतरी सायंटिफिक आधार पाहिजे. मग कोरोनासारखा रोग आपण पळवला, एवढे डॉक्टर, एवढे रिसर्चर, एवढे वॅक्सिन्स तयार झाले, मग तेव्हा आपण मग काय कोरोनाची पूजा करायला पाहिजे होती का त्या विषाणूची? म्हणजे सगळं गंमत करून ठेवली या विषयाची. इतकंच काय तर कबूतर आणि गाय यांना राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावं असं देखील ते म्हणतायत. इव्हन आज लोढा त्या ठिकाणी आलेले नाहीयेत. सरकारची आणि त्यांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. नाही, सरकार, अहो कोर्ट आहे, कोर्टामध्ये विषय गेला आहे, कोर्टाने तज्ज्ञांची समिती तयार केली आहे, त्याचा अजून अहवाल यायचा आहे. त्याच्यामध्ये पशुतज्ञ आहेत, त्याच्यामुळे लंग स्पेशलिस्ट आहे त्याच्यामध्ये, त्या समितीमध्ये प्राणी शास्त्राचे अभ्यासक त्याच्यामध्ये आहे. डॉक्टर. तर जैन मुलींच्या वक्तव्यावर मनीषा कायंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। बातमी जोगेश्वरीमध्ये बांधकामाची वीट पडून तरुणीच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं होतं।